पूर्वस्मृती हिलिंग पद्धतीची माहिती देणाऱ्या या रील सिरीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मागच्याला आपण इमोशनल मेमरी म्हणजे काय ते बघितलं. त्याचे दोन भाग आहेत, एक पॉझिटिव्ह इमोशनल मेमरी आणि निगेटिव्ह इमोशनल मेमरी. पॉझिटिव्ह इमोशनल मेमरी म्हणजे काय, तर मागच्या अशा आठवणी ज्या आठवल्याने आपल्याला प्रेरणा मिळते, मन हलकं होतं, आनंदाने भरून जातं, समाधान वाटतं आणि पुढे आपण असंच काहीतरी केलं पाहिजे अशी प्रेरणा मिळते. मग त्याच्यामध्ये कोणीतरी आपलं केलेलं कौतुक असतं, कोणीतरी दिलेली शाबासकी असते, की आपल्याला मिळालेलं यश असतं. आता बघूया निगेटिव्ह इमोशनल मेमरी. निगेटिव्ह इमोशनल मेमरी म्हणजे ज्या आठवणी आठवल्यानंतर आपल्याला रडू येतं, भीती वाटते, राग येतो, इन्सिक्युअर वाटतं, धडधडतं, आपला राग अनावर होतो आणि काहीही सुचेनासं होतं, मन अस्वस्थ होतं. अशा प्रकारे दोन प्रकारामध्ये इमोशनल मेमरी आपण डिव्हाइड करूया. आता ही जी इमोशनल मेमरी आहे त्याचा आपल्या आयुष्यावरती नक्की काय परिणाम होतो ते बघूया पुढल्या भागात.